हरिओम. आत्मषटकमच्या 16व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थना म्हणूयात. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गेल्या भागात आपण 5व्या श्लोकाच्या विवेचनाला प्रारंभ केलेला आहे, तेव्हा हा श्लोक आधी एकदा म्हणू. न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. या श्लोकात मला म्हणजे आत्म्याला काय काय नाही याविषयी आचार्य सांगतायत. आपण गेल्या वेळी हे पाहिलं की आत्मा हा अज आहे आणि म्हणूनच तो अमरही आहे. म्हणजे आत्म्याला जन्मही नाही आणि आत्म्याला मृत्यूही नाही. ह्याच्याही पुढे जाऊन आपण असं पाहिलं की जीवात्म्याला सुद्धा मृत्यू नाही. पण मग आपल्याला मृत्यूचं एवढं भय का बरं वाटतं? तर मृत्यूचं भय वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे मृत्यूनंतर आपलं नक्की काय होणार हे आपल्याला काही नीटसं माहिती नसतं आणि म्हणून त्या अज्ञात परिस्थितीविषयी आपल्याला भय वाटतो. यालाच आपण फिअर ऑफ अनसर्टन्टी असं म्हणतो. आणि मृत्यूचं भय वाटण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला प्रियजनांचा वियोग होणार हेही एक असतं. माझं माझं करत जीवनभर आपण अनेक वस्तू जमवतो, पैसा साठवतो, अनेक नात्यांमध्ये मनाने गुंतून जातो आणि मग मृत्यूनंतर हे सगळं काही एका क्षणात सोडून अज्ञाताच्या प्रवासाला निघून जावं लागणार ही कल्पनाच आपल्याला खरं म्हणजे सहन होत नाही. म्हणून मग आपण होता होईल तेवढा मृत्यूविषयी बोलणंच टाळतो, मृत्यूला अशुभ मानतो. आणि इथेच अध्यात्मविद्या आपल्या मदतीला येते. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात विभूती योगामध्ये श्रीकृष्ण स्वतः म्हणतो, अध्यात्मविद्या विद्यानाम म्हणजे सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ आहे. असं का म्हटलेलं आहे? तर अध्यात्म म्हणजे आत्म्याशी संबंधित ज्ञान आणि आत्मा हे आपलं खरं स्वरूप आहे. आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान जर आपल्याला झालं तर चुकीच्या कल्पनांमधून आपण बाहेर पडू शकू. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत मी म्हणजे शरीर अशा धारणेनीच आपण बघत असतो. मग शरीराचा जन्म म्हणजे माझा जन्म असं एकदा मानलं की मग या शरीराला जन्म देणारे ते म्हणजे माझे मातापिता हे ओघाने झालं. या श्लोकात मात्र आचार्य सांगतात की अहो तुम्हाला जन्मच नाही तर मातापित्यांचं काय घेऊन बसलात? आणि जिथे मातापितासुद्धा नाहीत तिथे इतर नातेवाईक आणि मित्रामित्रांची काय कथा? आणि म्हणून ते तिसऱ्या ओळीत म्हणतात, न बंधुर न मित्रम गुरुर्नैव शिष्यः. बंधू, मित्र, गुरु, शिष्य ही सर्व नाती ही शरीराला आहेत आणि ती सर्वच्या सर्व सापेक्ष आहेत. म्हणजे ती वेगवेगळ्या परिस्थितींवर अवलंबून आहेत. या सापेक्ष शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात माहिती आहे ना? रिलेटिव्ह. आणि इंग्रजीत नातेवाईकांना सुद्धा काय म्हणतात? रिलेटिव्ज. म्हणजेच सर्व नातेवाईक हे सापेक्ष असतात. नातेवाईक यासाठी या ओळीत बंधू हा शब्द वापरलेला आहे. आणि स्वामी अखंडानंद म्हणतात की जो बंधन देतो तो बंधू. अगदी खरं आहे की नाही? नातेवाईकांच्यामध्ये आपण किती गुरफटलेले असतो. एकदा नातं जुळलं आणि ते आपण स्वीकारलं की मग त्या नात्यातील कर्तव्य, त्या नात्याकडून अपेक्षा, मग अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून अपेक्षाभंग, अपेक्षाभंगामुळे येणारे ताणतणाव हे सगळी एकापाठोपाठ एक येतातच. अर्थात नात्यांमधून प्रेमही मिळतं, आनंद मिळतो,
सहकार्य, आधार हे सुद्धा मिळतंच. आणि हे सगळं एका समृद्ध आयुष्यासाठी, आनंदी जीवनासाठी आवश्यकही आहे. पण हा पण खूप महत्त्वाचा आहे. पण आपल्यालाही नकळत आपण त्या नात्यांवर अवलंबून राहायला लागतो. त्या नात्यांना घट्ट धरून बसायला लागतो. त्यांचा आधार आपल्याला इतका हवाहवासा वाटतो आणि इतका तो आवश्यक होतो, आपल्या जीवनातला तो एक अविभाज्य भाग होतो. आणि मग त्याच्याशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाही. आपण पांगळे होतो त्या आधाराशिवाय. आणि मग ही अखंडानंदांची जी व्याख्या आहे, बंधू म्हणजे बांधणारा, बंधू म्हणजे बंधनात टाकणारा, ही व्याख्या खरी आहे हे आपल्याला पटायला लागतं. तसं नातेवाईकांचं, तसंच मित्रांचं सुद्धा. मैत्रीसुद्धा बऱ्याच वेळा परिस्थिती सापेक्ष असते. शाळेमध्ये खूप जवळच्या असलेल्या आपल्या काही मित्रमैत्रिणी ह्या नंतरच्या आयुष्यात तितके जवळचे राहतातच असं काही नाही. हा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच आहे. अगदी घट्ट मित्र नंतर काही कारणामुळे एकमेकांचे कट्टर शत्रूसुद्धा होतात. असे प्रसंगही आपण अनेक चित्रपटांमधून पाहिलेले आहेत. आणि चित्रपट म्हणजे तरी काय दुसरं, आपल्या वास्तवाचंच ते प्रतिबिंब असतं ना. हे झालं मैत्रीचं. आता गुरु शिष्य. गुरु हा सुद्धा शिष्याच्या सापेक्ष असतो. म्हणजे एखादा प्रचंड विद्वान माणूस असेल, पण जर त्याला शिष्य नसेल किंवा जोपर्यंत त्याला शिष्य नसेल तोपर्यंत त्याला कुणी गुरु म्हणत नाही. किंवा आज जो शिष्य असेल तोच उद्या त्याला जेव्हा शिष्य लाभल्यानंतर तो गुरुपदाला पोचेल, मग त्याला गुरु ही पदवी मिळेल. मुळात कुठलीही सापेक्षता ही आत्म्याच्या बाबतीत चालतच नाही. कारण आत्मा हा कसा आहे, ॲब्सोल्यूट, म्हणजे विशुद्ध परमसत्य, जे कधीही बदलत नाही. आणि नातेवाईक, मित्र, गुरु शिष्य ही सर्व नाती ही परिस्थितीनुरूप बदलणारी आहेत. हे आपण आत्ताच वेगवेगळ्या उदाहरणांवरून पाहिलं. त्यामुळे आत्म्याला कुठलीही नाती नसतात. नाती असतात ती शरीराच्या सापेक्ष. हाच विषय आपण उपदेशसाराच्या ज्ञानयोगाच्या अभ्यासाच्या वेळी जेव्हा आपण अहमवृत्ती समजून घेत होतो की नाही, त्यावेळेला आपण थोडा बघितला आहे कशा वेगवेगळ्या प्रकारच्या अहमवृत्ती वेगवेगळ्या नात्यांच्या संदर्भात उत्पन्न होतात. असो, आत्म्याला नाती असण्याचं अजून एक कारण म्हणजे आत्मा हा एकमेव, अद्वितीय आणि सर्वार्थाने भेदशून्य असतो. भेदशून्य म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा भेद त्याच्यात नसतो. आणि आपण भेदांचे प्रकार बघितले, सजातीय, विजातीय आणि स्वगत, असे कुठलेही भेद आत्म्यामध्ये नसतात. त्यामुळे नाती सिद्ध करण्याकरता लागणारे दोन जे असतात ते इथे आणताच येत नाहीत. उपदेशसाराच्या भक्तियोगामध्ये आपण जेव्हा अभेद भावनेचा अभ्यास केला होता तेव्हा हेच शिकलो. काय की उपास्य उपासक, भक्त ईश्वर या नात्याचा सुद्धा भेद जेव्हा संपतो तेव्हाच भक्तीची सर्वोच्च पातळी गाठली जाते. भावशून्य सद्भाव सुस्थिती भावना बलाद भक्तिरुत्तमा. आठवा थोडं. संपूर्णपणे भेदशून्य असलेल्या आत्म्याला जातीभेद तरी कुठून असणार. म्हणून पहिल्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात म्हटलेलं आहे, न मे जातीभेदः. इथे जाती या शब्दाने धर्म, वर्ण, भाषा, प्रांत ह्या सगळ्यांचा निर्देश अभिप्रेत आहे बरं का. कारण हे सगळे भेद हे शरीराशी संबंधित आहेत. परत एकदा मी ह्या माझ्याच बोललेल्या वाक्याचा विचार करते. खरंच हे सगळे भेद शरीराशी संबंधित आहेत का? कारण धर्म, वर्ण, भाषा, प्रांत हे भेद म्हणजे हे कुठलंही जरी असलं, कुठलीही जात असली तरी त्याप्रमाणे माणसाच्या स्थूल शरीरात काही फरक असतो. स्थूल शरीर किंवा अन्नमय कोश हा त्याच पंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. तो अन्नावर जगतो आणि मृत्यूनंतर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतो. मग असं का म्हणलंय? जातीभेद शरीरावर अवलंबून असतो असं म्हणण्याचं इतकंच कारण आहे की ते स्थूल शरीर कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या किंवा वर्णाच्या मातापित्यांच्या पोटी जन्म घेते यावर त्याचा धर्म, वर्ण किंवा जात ठरते.
वास्तविक काही भेद नसतो, पण हे भेद माणसाच्या मनामध्ये असतात. जाती ह्याचा अजून एक व्याख्या केली जाते. जाती म्हणजे अनेक समानधर्मी पदार्थांचा समुदाय. पण या व्याख्येनुसार जरी विचार केला तरी ही व्याख्यासुद्धा आत्म्याला लागू पडतच नाही. कारण आत्मा एकमेव, अद्वितीय आणि भेदशून्य आहे. त्यामुळे त्याला जात संभवतच नाही. अनेक पदार्थ आहेत ना, अनेक पदार्थांचा समुदाय येतो जाती म्हणजे, आणि आत्मा हा एकमेव आहे. त्यामुळे आत्म्याचं हे जे खरं स्वरूप आहे ते जितकं जास्तीत जास्त लोकांना समजेल तितक्या प्रमाणामध्ये समाजामधलं शोषण, अत्याचार, परस्पर विद्वेष हे सगळं कमी होईल. तितक्या प्रमाणात समाजामध्ये एकोपा, प्रेम हे वाढीला लागेल. या संदर्भात एक गोष्ट आठवते मला. स्वामी रामतीर्थ यांच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे, ती इथे मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते. स्वामी रामतीर्थ अमेरिकेत वेदांताच्या प्रसारासाठी गेलेले असताना ते तिथे अमेरिकन लोकांना उपनिषदे शिकवतात म्हणून इकडे भारतीय पंडितांची फार पोटदुखी सुरू झालेली असते. ते पंडित त्यांना खूप विरोध करत असतात. ही अध्यात्मविद्या शिकण्याचा फक्त ब्राह्मणांना अधिकार आहे, तुम्ही असं कसं कुणालाही उठून शिकवता, असे बरेच आक्षेप त्यांच्यावर घेतले जातात. त्यांना उत्तर देताना स्वामी रामतीर्थ म्हणतात, हो, तुमचं बरोबर आहे, मी अमेरिकन ब्राह्मणांनाच उपनिषद शिकवतोय, त्यामुळे तुमचा आक्षेप असायचं काही कारणच नाही. काय म्हणायचं होतं बरं स्वामीजींना? त्यांनी वेदातील ब्राह्मण या शब्दाचा खरा अर्थ लक्षात घेऊनच हे उत्तर दिलेलं होतं. ब्रह्म जो जाणतो तो ब्राह्मण, पण ब्रह्म जाणण्यासाठी आधी ब्रह्म जाणण्याची इच्छा तर हवी की नाही. मग अमेरिकेतल्या ज्या व्यक्तींना ब्रह्माविषयी आस्था आहे, उत्सुकता आहे आणि जिज्ञासा आहे, आणि इतकंच नाही तर त्यासाठी उपनिषदांचं अध्ययन करण्याचे कष्ट घेण्याचीही त्यांची तयारी आहे, मग ते जरी अमेरिकेत राहत असले तरी त्यांना ब्राह्मण म्हणायला काय हरकत आहे? ते खऱ्या अर्थाने ब्राह्मण या संज्ञेला पात्रच आहेत मुळी. खरंच मला किती नितांत सुंदर आणि लखलखीत सत्य हे स्वामीजींच्या या उत्तरात दिसतं. ज्याला आत्म्याचं खरं स्वरूप खऱ्या अर्थाने समजलं आहे त्याच्या मनामध्ये जातीभेदासारखे क्षुद्र विचार येतील तरी का? वसुदैव कुटुंबकम याच भावनेने तो आपलं आयुष्य जगेल. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, न मे जातीभेदः. इथे 5वा श्लोक आपण पूर्ण केला आहे. आता या श्लोकाचं सर्व विवेचन लक्षात घेऊन आपण हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया आणि मग त्याच्यानंतर प्रार्थनेने या भागाचा आपण नेहमीप्रमाणे समारोप करू. न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. प्रार्थना. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.